आज हिनानगर मध्ये मोफत आधार कार्ड नोंदणीचं सेंटर उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो। आणि एक चांगली या ठिकाणी जी योजना आहे त्या योजनेचं आम्ही स्वागत करतो। दुर्दैवाने बोललं नाही पाहिजे पण बोलावं लागतं। या ठिकाणी मुस्लिम आणि दलितांच्या वस्त्यांमध्ये विकास पागल झालेला असतो। विकास वेगळ्याच ठिकाणी दिसतो, आमच्याकडे दिसत नाही। त्याच्यामुळे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले तो आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे। त्या माध्यमातून आपण जो काही पुढाकार घेऊन या देशाच्या महत्वाच्या प्रक्रियेची जी नोंदणीची आधार कार्ड नोंदणीची जी प्रक्रिया आहे त्यासाठी एक सामाजिक उपक्रम राबवला, त्याबद्दल खरंच आभारी आहे। मी येता बघितलं रस्ते नाहीत, अनेक असुविधा आहेत, रस्ता अडवलेला आहे, बऱ्याचशा समस्या अनेक वर्षांपासून हिनानगरमध्ये। आम्ही N1 मध्ये गेलो तर 6 महिन्याला रस्ता दिसतो, पण आमच्या हिनानगरला नाल्या नसतात। आता कुठं कुठं ड्रेनेज यायला लागलंय, ते काहीतरी 8 दिवसाला एक होल पाडून चाललंय। आता हा त्रास पावसाळ्यापर्यंत चालतोय का, हाही प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला। मतासाठी मुस्लिम लागतो, दलित लागतो, आमच्या मतावरती आमदार खासदार लोकप्रतिनिधी होतात, पण आमचा विकास करायचा म्हटलं की मात्र जात आणि धर्म अडवायला। तर हे सगळं आपण थांबवण्यासाठी या माध्यमातून आवाज उठूया। आम्ही तुमच्या सोबत आहे। येणाऱ्या काळात या मूलभूत प्रश्नावरती एक मोठा लढा सुद्धा आम्ही देऊ। ये देश हमारा है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान पे चलता है। कोई रोकेगा तो उसको जवाब देने का काम पैंथर की ओर से करेंगे, मुस्लिम हो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जैसा कि आपने देखा है कि तमाम यहाँ के नेता, छोटे मोटे नेता, जिसने आज आधार कार्ड का यहाँ पे काम रखा है, तो असल में जो मैंने भी इससे पहले नारेगांव के अंदर कैंप रखा था, जिसमें जो 8,500-9 हजार मैंने नारेगांव के अंदर आधार कार्ड फ्री कैंप के अंदर जो था आधार कार्ड बनाया था। तो असल में ये जनता को मैं ये थोड़ा सा पैगाम पहुंचाता हूँ। असल में जो है तो दुनिया जो है मक्कारों की है और चापलूसी करने वालों की है। असल में जो सच्चे दिल से काम करता है, खिदमत करता है और तमाम जनता के अंदर इसकी जो है तो काम करता है। मैं अजमत भाई के बारे में यहाँ पे बहुत से लोग बैठे हुए हैं। अजमत भाई की मैं कोई तारीफ नहीं करूंगा, लेकिन सच्चाई बयान करूंगा। अजमत पठान ने तमाम जो है तो हिनानगर के लिए बहुत जद्दोजहद की है। कब्रस्तान के लिए क्या हमने साथ में काम करे, ये रोड के लिए, ये डेनिस के लिए, तमाम यहाँ पे जो है तो लाइटों के लिए तमाम हमने, हमारे पास लेटर भी है, अगर से आपको देखना चाहता है तो हम उसको बताना चाहते हैं। इसलिए मेरा मकसद है कि आपको जो तो होशियार करने का। तो असल में हमारे लोग जो है, हमारे दलित भाई हों दो, हमारे सेकुलर हिंदू भाई हों दो, यानी हमारे मुस्लिम भाई हों दो, सच्चे काम करने वाले की कदर नहीं करते और चापलूसी करने वाले, मक्कार करने वाले, देश को लूटने वालों के साथ में जाते हैं। तो मेरा यही पैगाम है, सच्ची का साथ दो। जो अपने लिए मेहनत करता है, जद्दोजहद करता है, रात दिन उसका जो दे करता है, तो उसके साथ में रहो। इंशाअल्लाह हमारा महिला भी तरक्की करेगा, हमारा शहर भी तरक्की करेगा और हमारा देश भी तरक्की करेगा। अगर से मक्कारों के पीछे जाएंगे, देश भी हमारा पीछे रहेगा, शहर भी पीछे रहेगा और महल्ले भी जो है तो हमारा विकास से वंचित रहेंगे। तो यही है, सच्चाई का साथ देने का काम करो। जैसा इन्होंने बताया, बाबा साहब अम्बेडकर साहब ने हमारे लिए, देश के लिए संविधान बनाया है, हमारा अधिकार है लड़ने का। तो असल में जो मकसद मैं बताना चाहता था, जो हमारा जो आधार कार्ड है, तो ये हमारा पहचान पत्र है, पहचान पत्र है। तो आप इनसे भी जो आधार कार्ड बना रहे हैं तो पूरे नियम के साथ में बनाए और उनको पूरे डॉक्यूमेंट के साथ में, ताकि ऐसा ना हो कि आधार कार्ड जो है तो फेल हो जाए। पूरे डिटेल के साथ में जो है तो हमको लगता है, इसलिए मैंने बनाया हूँ, इसलिए मैं आपको सलमान भाई बोल रहा हूँ। तो पूरे उनको समझाकर, तरतीब से समझाकर उसको बताया जाए ये डॉक्यूमेंट लगते हैं, वो हिसाब से जो आधार कार्ड बनाया जाए, ताकि यह दोबारा इसको बनाने की नौबत ना आए। धन्यवाद। प्रसंगी उपस्थित असलेले दीपक भाऊ, खासदार साहेब,
त्यांना खासदार साहेबच म्हणतो आम्ही. त्यानंतर बाबूभाई, पठाणसाहेब, रहीमभाई, अमर आणि सर्व दिनानगरची सर्व मंडळी. दीपक भाऊला मी आवर्जून सांगू शकतो की खासदार कल्याण काळे साहेबांनी ज्या ज्या वेळेस या मंडळीने एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये आवाज उठवला, मग तो ड्रेनेजचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, त्यावेळेस साहेबांनी वेळोवेळी महानगरपालिकेचे आयुक्त, कमिशनर साहेबांनी वेळ घेऊन त्या कामाचा पाठपुरावा केला आणि त्याचंच फलित म्हणून तुम्हाला ड्रेनेज लाईन असेल किंवा लाईटची स्ट्रीट लाईटचा विषय असेल किंवा आता रोडचा विषय, हा सातत्याने हा प्रश्न खासदार साहेब कायम ह्या विभागामध्ये या मतदाराच्या सातत्याने खंबीर साथ देतात आणि मी म्हणत नाही, परंतु येथील जनताही सुद्धा त्या पद्धतीने तुम्हाला निश्चितपणाने सांगेल की खासदार कल्याण काळे साहेब ज्या ज्या वेळेस आवाज दिला त्यावेळेस ते तुमच्या पाठीमागे राहतात. त्याचंच फलित या सर्व कामांचं आहे. आणि यापुढेही सांगतो, खासदार साहेबांच्या वतीने ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल त्या ड्रेनेजाचे रस्ते असेल, ज्या भौतिक सुविधा आहेत किंवा ज्या महत्वाच्या ज्या गरजा आहेत या भागाच्या, दीपक भाऊंनी सांगितलं की फक्त मंडळी ही मतदापुरती येते, हे खरोखर आहे. पण खासदार साहेब काळे साहेब त्याला खरोखर अपवाद आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी खासदार साहेब वेळ काढून 100% प्रश्न रसात लावण्याचं काम सातत्याने करत राहतं की मी एक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून अभिमानच हवे. आणि ह्या परिसरातील जी मंडळी आहेत, बाबूभाई असेल, रहीमभाई असेल, उमरभाई असेल, राजूभाई असेल, मुख्तारभाई असेल, ही सर्व मंडळी ह्या भागाच्या विकासासाठी नेत्याच्या मंडळीच्या मागे लागून तो पाठपुरावा करून करत राहतात. आणि मी तुम्हाला सर्वांच्या वतीने आश्वासित करतो की 100% खासदार कल्याण काळे साहेबांची यांच्या माध्यमातून आपण तुमच्या ह्या भागाचा जो विकास साहेबांना करता येईल त्या 100% करण्याचा प्रयत्न मी करतो.